माझं लेकरू तर आतमध्ये झालंय, पुरं ठेच झालंय आणि जागेवर मेलंय ती. धोका झालाय माझ्या जीवाला माहिती आहे. टोपीवरून झालेल्या वादातून त्या राक्षसांनी थेट तिच्या पोटावर लाथा मारल्या. या मारहाणीत तिच्या पोटातल्या बाळाचा पोटातच मृत्यू झालाय. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार कल्याणच्या मोहानेत घडलाय. माझ्या पोटातला भाग गेलाय, पुढे हे झालंय माहिती आहे का, खतम झालं जागेवर. मला एवढ्या लोकांनी लाथा मारल्यात. माझ्या बहिणीच्या पोराला काली पाडून मारलं, बांधून. त्यांना पण आई बाप नाहीये, मी आहे त्याची मावशी. त्याला पण धोका दिलाय मारायचा. मग बांधू मारा. काय खबर करतात पोलीस लोक, भवीर साहेब त्यांना पळून लावायला मालेगावला. डोक्यावरील टोपीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून या महिलेनं आपल्या बाळाला कायमचं गमावलंय. नेमकं या आईसोबत काय घडलं तुम्हीच ऐका. अटॅक करा साहेब, मला किती तकलीफ व्हायला लागली, किती सिरियसमध्ये आहे. माझ्या नवऱ्याला हमला करायला लागले, माझ्या नवऱ्याला मारायचा धोका आहे माहिती का. माझ्या नवऱ्याला म्हणते तुला आल्यावर मारे. 3-4 दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये पडली. माझं लेकरू तर आतमध्ये झालंय, पुरं ठेच झालंय आणि जागेवर मेलंय ती. काय करतात ते पोलीस लोक, मी काही कारवाई करायला लागलं नाही त्यांच्यावर. जीवाला किती खतरा झालाय. माझ्या बहिणीचं पोरं 7-7 जण 8-8 जण मारले, रोड आणलेत मारायला, डोक्यात टाकायला, बाटल्या हल्ले फेकून काचाच्या. त्याचे नाव अफसर शेख, सबीर शेख आणि बाबा करीम शेख. त्याच्या बाळाचं नाव सलमा शेख, बीबी शेख, निया शेख आणि यास्मिन शेख. एवढ्या जणांनी माझ्या बहिणीच्या पोराला मारून मला मारलं, पुरी फॅमिली मारली. आणि त्याची पोलीस लोक ऐकायला लागल्यात, आमची कारवाई नाही करायला लागल्यात. आम्ही काय करायचं आता. आमचे लेकरं बारीक लेकरं आहेत. म्हणजे लेकरं धमकी माझ्या दारापाशी बॅट कुरडी ते ठेवलं माझ्या नवऱ्याला मारायला. त्यांच्या जीवाला कचरा, बारीक लेकरं कचरा आहे, त्यांना पण धमकी देऊन चालल्यात. आणि बोलतात पैसे घ्या, 3 लाख केस दाबवा. किती कचरा आहे, मला किती धोका झालाय माझ्या जीवाला माहिती आहे का. माझ्या पोटातला भाग गेलाय, पुढे हे झालंय माहिती आहे का, खतम झालं जागेवर. मला एवढ्या लोकांनी लाथा मारल्यात. माझ्या बहिणीच्या पोराला काली पाडून मारलं, बांधून. त्यांना पण आई बाप नाहीये, मी आहे त्याची मावशी. त्याला पण धोका दिलाय मारायचा. मग बांधू मारा. काय खबर करतात पोलीस लोक, भवीर साहेब त्यांना पळून लावायला मालेगावला. आता मी काय करायचं. माझ्या जीवाला किती कचरा झालाय. माझ्या लेकरं वनवास पण त्यांना काढली. माझ्या लेकरांना किती कचरा आहे, माझ्या नवऱ्याला कचरा आहे. बॅट ठेवण्यात मारायचं दारजापाशी त्यांना. माझ्या बहिणीच्या पोरनं माझ्या नवऱ्याला. जर कारवाई करायला लागलं ते पोलीस लोक, पुण्याचे पोलीस लोक, खडकपाड्यावाले लोक कंप्लेंट घ्यायला नुसतं हाकला लागले. चोरला बडे लोकांचे घरं फोडून खातात ते लोक. त्यांचं ऐकते, इमानदार लोकांचं ऐकत नाहीये. आम्ही रोजी करून खातो, 4 घरचे भांडण असते. मी बिना कामाचं मला मारलं या लोकांनी घरात घुसून. काय करायचं आता. कारवाई करायला लागली नाही, पोलीस लोक त्यांना उचलायला लागले, हुशार करायला लागले. पैसे खावे आणि माझं बाळ पोटात वाढलं, माझ्या जीवाला कचरा झालाय माहिती आहे का. आम्ही काय करायचं. आम्ही माझ्या नवऱ्याला धमकी दिली मारायची. पोराला, माझ्या मोठ्या पोराला पण धमकी दिली मारायची. त्या लोकांनी झगडा सुरू केला. घरी येऊन घाण शिवे द्यायला लागले सगळेजण येऊन बाया. पण लगेच कंप्लेंट माघारी गेले तर तुला आम्ही कवाच करू, हे करू ते करू. माझ्या बाळ आतमध्ये वाढलं, किती कचरा माझ्या जीवाला. त्यांच्यावर कारवाई करा लवकर, त्यांना अटॅक करा.